नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉट बाय बिस्क फार्म आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. न्यू मायकल अपार्टमेंट, टीके रोड, मुलुंड पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या किरण प्रतीक भोसले या वहिनींना भेटणार आहोत. भोसले कुटुंबही आतुरतेने वाट बघतंय. चला भोसले कुटुंबाला बोलतं करूया. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, प्रतीकचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझ्या काकी. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. ही माझी भाची. बरं. ही माझी ताई आहे, मोठी ताई. हो, हो. ही माझी वहिनी. त्या आमच्या आत्या. बरं बरं त्या बरं. आमच्या सासूबाई आहेत. हो हो हो. आत्याची सासू. चला आणि आमचे बाकी सगळ्यांची सगळे शेजारी. नमस्कार. मायकल नमस्कार. अपार्टमेंट. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे शाळा? शाळा घाटकोपर विद्याभवन. विद्याभवन. हो. मग राहायला तुम्ही घाटकोपरला होते? हो, पूर्वी आम्ही मग राहिला. आता माहेर तिकडेच आहे का? नाही, माहेर मग आम्ही शिफ्ट झालो. मुलुंडला राहतो आम्ही आता सध्या. आता सगळे मुलुंड मुलुंडला. ईस्टला. हो. पण माहेरचं नाव काय तुमचं? किरण वसंत सोनावणे. अच्छा. आणि आई बाबा काय करायचे? आई पोलीसमध्ये होती, बाबा प्रायव्हेट ऑफिसमध्ये होते. आपण काय करता? मी स्वतः मुंबई पोलीसमध्ये आहे. कुठून पळायचं ते बघतोय. आपण काय करता? मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. बरं झालं माझ्यावर कोणतरी आहे बाबा. कुठे आहात पोलीसमध्ये? मी आता सध्या CID ऑफिसला आहे घाटकोपर. घाटकोपरला. हो. कसं गेलं बालपण? एकदम मजेत, खूप छान. तुमचं बालपण? माझं बालपण घाटकोपरमध्ये, हा. शिक्षण पण घाटकोपरमध्ये झालं. तुमची शाळा कुठली? शिवाजी शिक्षण संस्था. अरे बाई, तुम्ही पण घाटकोपरलाच होते हो. राहायला? वा वा. कसं गेलं बालपण? बालपण एकदम मजेत आई गेलं. बाबा काय करायचे? बाबा जॉब करायचे, आई घरीच होते. आई आता नाहीये, आई एक्सपायर झाली. ओळख कधीची? ओळख आमचं अरेंज मॅरेज आहे. हा. आणि विवाह दोघे मंडळातून. घाटकोपरमध्ये आणि अरेंज मॅरेज? हो, आम्ही पाहिलं नव्हतं. ह्याने लहानपणी मला पाहिलं होतं असं म्हणतो, थांबा, पण मी कुठे नाही. बघितलं होतं यांना? आमच्या समोर गार्डन होता, मैदान, तिथे कबड्डी खेळायला यायची. तुम्ही? हो. आणि हिचा भाऊ माझा क्लासमेटच होता, म्हणजे आम्ही एकत्र. बाई, तुम्ही बघितलं होतं? हो, लहानपणी असं बघण्यात. तुम्ही नाही ना? नाही. तुमचं लक्ष नव्हतं. तुमचं लक्ष. कसं, किती वर्ष आहे लग्नाला? लग्नाला 3.5 वर्ष झाले. 3.5 वर्ष. 2 ऑक्टोबर 31 मे 2015ला झालं आमचं लग्न. पण आता कसं वाटतंय सगळं? खूप छान. पण कसं जमलं कसं तुमचं लग्न? हिच्या मम्मीचा मला फोन आला होता हा. की आम्ही रजिस्टर केलं होतं एका विवाह मंडळामध्ये. मग मी संडेला एकटाच गेलो होतो. मग त्यांनी मला विचारलं की घरी कोण कोण आहे, काय, कुठे जॉब आहे. मग हिचा भाऊ पण होता. मग आमच्या फ्रेंड्स सगळं एकत्रच होते. मग नंतर झालं, मग मी घरी सांगितलं. मग त्याप्रमाणे मग सगळं काय झालं? काही नाही, विवाह मंडळातून बहिणीने ह्याचं नाव घेऊन आले होते. आणि त्यानंतर आईने कॉल केला. कॉल केल्यानंतर मग हा पाहायला आला होता. हा एकटाच आला होता त्या दिवशी. मग बघायला आल्यानंतर त्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवू म्हणून, मला घरी सांगावं लागेल. मग दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलं. मग माझ्या भावाला भेटला तो. मग त्याने बोलला की माझ्या साईड करून हो आहे म्हणून. तर मी लगेच होकार सांगत दिला नाही. तुम्ही? हो. दुसऱ्या का? दिवशी हा, ती कबड्डी बघितलं होतं ते. लहानपणापासून बघून ठेवलेलं होतं. फक्त विवाह तुम्ही प्लॅनिंग नाही ना केलं हे विवाह मंडळांचं? नाही, ऍक्च्युली हाच गैरसमज आमच्या घरच्याच होता की नाही नाही, गैरसमज नाही येतो. आज खात्री झाली. असं कसं होईल सांगा? खरंच नाही पाहिलं होतं. पण काय तुम्ही? नाही, कसं शक्य आहे? काय काय ह्याच्यावर कोण विश्वास ठेवेल का? काय? इडीच नाव घेऊन आली होती. स्थळ. या कोण आहे? ही माझी मोठी ताई आहे. या कटामध्ये सामील असलेल्या व्यक्ती आहेत. लहानपणापासून यांचाच सपोर्ट होता या दोघांना. अशी केस सिद्ध होते आता. बघितलं होतं की नाही? बोलला होता ना? हो, बघितलं होतं. बोलला पण होता की नाही? नाही, बोललो नव्हतो. आम्ही पाहिलंच, मी नाही पाहिलं, त्याने पाहिलं होतं. कारण की तुम्ही काय आमचं शाळेत असताना मुली बघून ठेवल्या होत्या? पण आता कसं काय तुम्हाला काय बदल झाला वाटतो लग्नानंतर? हो, लग्नानंतर काय काय काय? रिस्पॉन्सिबिलिटीज वाढले. अच्छा. आणि रुटीन लाईफ चेंज झाला.
म्हणजे काय पहिला झालं? फ्रेंड सर्कलमध्ये थोडा टाइम स्पेंड करता येतो, आता नाही, आता घरी आलो. मित्रांमध्ये जात नाही आता कमी जातो, का हो? विकेंडला जातो फक्त. का पण का असं काय? इतके वर्ष मित्रांनी साथ दिली, आता 1-2-2.5 वर्षात लगेच मित्रांकडे पाठ फिरवली. नाही, आता बेबी पण आहे ना, मग बेबीला पण टाइम द्यावा टाइम लागतो. देतो आपला. अरे अरे, केवढा कुटुंब वत्सल झाले एकदम ना. हो, अतिशय खूप छान आहे तो, एक आयडियल नवरा आहे तो. अरे वा वा. इतकं सुंदर बेबीला बघतो ना तो, खूप म्हणून? छान. हो, बेबीला बघतो म्हणून. नाही माझी पण काळजी तितक्याच अरे आहे. हो 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 मग हो कळतंय, त्यांच्या चेहऱ्यावरच लिहिलंय ते, हो की नाही? पण वाईट वाटतं का हो कधी मित्रांबरोबर जायला मिळत नाही तेव्हा? खरं सांगा, अगदी मनापासून. कधी कधी मिस होत करतो, पण आता नाही. हो ना. मी त्याला नेहमी सांगत असते की तू जा म्हणून, थोडं माइंड फ्रेश होईल, पण तो कधीच जाते. त्याचा मित्र आलेला आहे प्रसाद, तो सांगेल अच्छा, की मी त्याला बोलते की तुम्ही ह्याला घेऊन जा थोडं. त्यांचं लग्न झालंय? नाही अजून. नाही ना, म्हणून तो आता फिरून घे बाबा. हे बघ काय होतं लग्नानंतर, हा बेबी सांभाळायला लागते. कसं काय सांगणार वहिनींबद्दल? 3.5 वर्षातला त्यांचा तुमच्या घरातला. छान आहे, म्हणजे सर्व सर्व व्यवस्थित होता आणि आणि समजूतदार पण आहे. अरे वा, छान. आणि जेवण वगैरे काय आहे साधारण? हो आहे, जेवण वगैरे सगळं टाइम टू टाइम मिळतं. म्हणजे इनफॅक्ट आम्ही बाहेर जातच नाही जेवायला, जास्त करून घरीच बनतं. हो का? हो म्हणजे चांगलं टेस्टी बनवतात. हो हो. कुठले पदार्थ? 5 पदार्थ सांगा हो त्यांच्या हातचे. मेन डाळ राईस, दाल राईस खिचडी. रोज असते ती. डाळ राईस हा, कॉमन, रोज एक. हा, दाल खिचडी. दाल खिचडी नाश्त्यामध्ये म्हणजे आदल्या दिवशी दाल राहिली की दुसऱ्या दिवशी दाल खिचडी. अरे काय जबरा आयटम आहेत तुमचे. आज दाल राईस, उद्या दाल खिचडी. हा, तिसऱ्या दिवशी नॉनव्हेज मध्ये मटन, हा. चिकन. अच्छा, आणि नाश्त्यामध्ये काय जबरदस्ती लागताय हो त्यांच्यावर. नाही, तो मला नेहमी सांगतो की छान बनवलं म्हणून. काय करेल, Corporate त्याला पर्याय आहे फार आवडतं. का? बरं सांगा. हा. आणि नाश्ता? नाश्त्यामध्ये इडली. इडली. हो, सोमवारी इडली, मंगळवारी, नाही सॅटर्डेला इडली असते, सॅटर्डेला इडली, सोमवारी काय असतं? सोमवारी कॉमन काही पण पोहे, उपमा, शिरा. कांदे पोहे. चला, मंगळवारी मंगळवारी खिचडी. तुम्हाला नाही बोलवलंय खायला, उगाच तुम्ही बाहेर बोलवलं. हा, मंगळवारी खिचडी. खिचडी साबुदाण्याची. साबुदाण्याची मंगळवार. अरे वा वा. बुधवारी साबुदाण्याचे वडे. नाही, अरे राहिलेल्या खिचडीचे वडे नाही. बुधवारी डोसा वगैरे काही. डोसा. गुरुवारी गुरुवारी कॉमन काही. तुम्ही घरात राहता का हॉटेलमध्ये? पण आम्हाला दोघांनाही खूप हौशी होता मी खाण्यासाठी. हो. अरे वा वा, छान छान. पहिला खेळ आहे, त्या पहिल्या खेळात सगळी बक्षिसं मिळाली पाहिजे. हा, मी एक क्ल्यू देतो, 1 मिनिटाची वेळ आहे. बघूया त्या एका वाक्यावरून घरातल्या सगळ्या चिठ्ठ्या गोळा करून ही चांदीची सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार का? कडू पण चविष्ट लाडू. दूरचित्रवाणी. लवकर रस्ता करून द्या. 20 सेकंद होऊन गेलेली आहेत. काळूबाईच्या नावानं चाक बोलव. एक मिनिट बाजू. 10, 9, 8, 7, 6, 5, वॉशिंग्टन. 4, वॉशिंग्टन. 3, 2, 1. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. तुम्हाला चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरात असलेली ही Thank you. अन्नपूर्णा, चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आली. अभिनंदन. नमस्कार. 3.5 वर्षात हंडी भरली आरोपांची. मला वाटलं एकही नसेल, चिठ्ठी रिकामी असेल. कोणी केले असतील आरोप असं वाटतं? काय सगळ्यांनीच केलं. की कौतुक असेल? कौतुक असेल. कौतुक. वा, पहिलं कौतुक ऐकूया आपण. हा, पहिलं कौतुक. कुटुंबात जास्त मिसळत नाही तुम्ही. कौतुक कौतुक. दुसरं कौतुक. कोणी ते कौतुक केलं नाही सांगणार. हे जे कोण वाचेल त्याला चायनीज नूडल गिफ्ट म्हणून देणार. टाकलं आपल्या कोणाला काय. हा, वा, व्हेरी गुड. जेवण खूप करून ठेवतं. मान्य आहे तुम्हाला? जेवण खूप देते. म्हणजे जबरदस्त फोर्स करते, खा खा खा. खूप बनवलेलं असतं, परत ते फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा
हा? कळलं तुम्हाला तुम्हाला वाटलं प्रेम आहे. वहिनी खूप भारी आहे. आया माझ्या नणंद त्यांनी लिहिलं असणार. कोणी ते छोट्या नणंदबाई आहेत त्यांनी. त्यांनी काय लिहिलंय सांगू थांबा. हे बघा आलं त्याने लिहिलेलं. वहिनी कंजूस आहेत. म्हणजे असं वहिनी असं म्हटलेलं नाही, कंजूस आहेत. आईने केला असेल. ती नेहमी मला म्हणत असते की तू खूप कंजूसपणा करतेस म्हणून. जाऊ दे आपण लपवूनच ठेवूया कोणी गेला. बिचारा वाचला जो कोण होता तो. आपण उशिरा उठता, हा हे आहे. हट्टीपणा खूप करता. हो, आहे आणखी आहे. वाय काय गोड हसतात ना वहिनी हा? कुठल्याही छान. गोष्टीवर हो की नाही. हो. बरं या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कंजूस आहे ती अग्री करते, पण जेवण खूप नाही बनवत. पण सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे, ऍटलीस्ट भरभरून तरी जेवले पाहिजे एवढं बनवते. हो ना. हा कुठला बदल केला पाहिजे हो वहिनींनी स्वभावात? लवकर उठला पाहिजे एक हा आणि फोन उचलला पाहिजे. म्हणजे कधी फोन अटेंड करत नाही. का हो असं करता? ही सगळ्यांचीच तक्रार. ऍक्च्युली मोबाईल मी बऱ्याचदा सायलेंटवर ठेवते आणि मी पहिले ट्रॅफिक ऑफिसला होती तर तिथे फोन म्हणजे अलाउड नव्हता आम्हाला कंटिन्युअसली कॉल सेंटर असायचं ते. तर त्यामुळे हेल्पलाईन असल्यामुळे फोन उचलू शकत नव्हती आणि घरी असल्यामुळे आता बाळामुळे तर फोन सायलेंटवरती असतो आणि त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करते, त्यामुळे फोन नाही उचलत ते. आता स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? काय रे, फोन उचलत जाईल नेहमी. हा उचलणार आता फोन. आणि आणि काय नाही, मी आहे तशी चांगली वाटते मला स्वतःला. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? मिस्टरने काय नाही, मिस्टर खूप छानच आहेत, नो डाऊट. काय म्हणाले? छानच आहेत म्हटलं, प्रश्नच नाही वहिनी त्याबद्दल. काय तुम्ही काय म्हणाला? आई भेटते रात्रभर. ऍक्च्युली मी तुमची इतकी एक्साइटमेंट वाट बघत होती ना, मी इतके माझ्या लग्नाच्या आधी मी पैठणी घेतली होती साखरपुड्याला. विचार करायची की ही पैठणी मी नक्की होम मिनिस्टरला घालणार. हा आणि मी सारखी ऍड पाहिली ना पटकन SMS करायची की माझा नंबर. मग मी निलिमाताईंना पण नेहमी कॉन्टॅक्ट करायची की मुलुंडला तुमचा एपिसोड होईल का. आधी पूर्वी आम्ही भांडुपला राहायचं, मग तिकडे तरी येतील का आमच्या घरी एकदा तरी. तर ते बोलले तुझं जेव्हा नंबर येईल तेव्हा मी तुला नक्की कॉल करणार. माझी खूप एकदा मी you. भले पैठणी जरी घेतली होती पण तरी मला खूप इच्छा असायची. आणि आईकडे 2012 साली एपिसोड झाला होता तर त्या पैठणीला आईने नाव ठेवलंय बांदेकरांची पैठणी आहे ही. सगळ्यांना अगदी आवर्जून सांगते ही बांदेकरांची पैठणी आहे, ही बांदेकरांची पैठणी. किती छान. बरं आता चित्र काढायचे तुम्हाला हा आणि तुम्हाला ओळखायचे. पहिलं चित्र तुम्ही काढणार की मिस्टर? मी सर. तुम्ही? हो. चला वेळ सुरू झाली. 10 9 8 बोलायचं नाही. 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. काय होतं? पेढा. कंदी पेढे येते साताऱ्याचे. साताऱ्याची कंदी पेढे. तुम्ही या. चला पहिलं बक्षीस गेलं. बोलायचं नाही बिलकुल, फक्त चित्र काढायचं. येस. ही माझी भाव पुतणी आहे. अच्छा. तुम्ही काकी का? काकी चावते सतत? नाही, ती लहानपणापासून माझ्याबरोबर खूप राहायची. हो म्हणून तिला काकीचा स्वभाव मुंगीसारखा आहे. हो ना. अभिनंदन. हे बक्षीस मिळालं. थँक्यू. आता हे पुढचं बक्षीस चित्र कोण मीच काढणार? काढते. तुम्ही? आपली चित्र पाहता. बापरे बोलायचं नाही. हा बोलायचं नाही. 10 9 बोलू नका. 8 7
6 चित्र काढा 3 2 1 वेळ संपली. थांबा 1 मिनिट. तुम्हाला मान्य आहे, बरोबर काढलंय? नाही. मग ते कसे ओळखतील? पण सुंदर काढलंय चित्र. हा? भेळ होती. नमस्कार. सासूबाईंकडे द्या. फॅमिली जास्त मिक्स होत नाही. हो ना. लग्न झाल्यापासून माझ्याकडे केवळ एकदाच आली होती. किती बोलवलं तरी येत नाही. आता मी समजू शकते की लहान बेबी आहे सो येत नाही, पण त्या आधी देखील ती किती बोलवलं त्या तरी आधी येत लहान नव्हती. बेबी नव्हती म्हणून येत नव्हतं. आई. जावई अतिशय छान आहेत, हो. समंजस आहेत, एकदम सायलेंट आहे, काही हे नाहीये, त्यांच्याबद्दल काही तक्रारच नाहीये. जावई माझ्या मुलीपेक्षा पण छान म्हणायला हरकत नाही. सासूबाई बोलताय त्याच्यावर विश्वास बसत नाही का? गंभीर झाले होते. द्या त्यांच्याकडे. प्रतीक छान आहे, किरण पण छान आहे, दोघं छान संसार करतात, बेबी पण छान सांभाळतात. वा वा. द्या. कोण बोलणार असाल तर बोला. नाही, दोघेही खूप छान आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कसं, आता त्याची आई एक्सपायर झालेले 17-18 वर्ष झाले ना, पुतणे आहे माझा तो, पण खूप एकदम समजूक इतके आहेत ना की त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. दोघे एकमेकाला खूप छान साथ आहे. छान देते. आमच्या सासऱ्याने त्यांना खूप छान संस्कार खूप दिले. चांगले आहे ते. म्हणजे जितकं मी त्याला दोन्ही नाव मुलं, दिलं हे साहेब ना, आमचे मोठे धीर पण. प्रतीकला, तेवढंच मी ती किरणला पण मारते दोघे. आणि बाळासाठी तर त्यांचं खरंच कौतुक आहे. दोघांनी खूप बाळासाठी इतकी मेहनत घेतली ना की मला स्वतःला पण त्याबद्दल बोललं तर मला आता सांगायला गेलं तर मला रडायला येईल, पण नाही, मला तसं करायचं. खूप पाठी छान द्या. आहे. तो कबड्डी खेळायला जायचं म्हणजे बघायला जायचं तेव्हापासून मी त्याच्याबरोबर होतो. तर मला माहिती आहे तो फार मेहनती मुलगा आहे आणि किरणची त्याला साथ मिळालेली खूप आहे. मेहनत करून कबड्डी हो, हो. तेव्हा त्यांनी सांगितलेलं ही मुलगी मी भविष्यात घरात नाही आणणार नाही म्हणून. ते माझ्यासाठी जायचो कबड्डी बघायला. तुम्ही कोणाला बघायला जायचे? झालं तिचा मुलगा पण आहे तिला. यांच्यासाठी कबड्डी बघायला जायचे, आउट हे झाले. मी तिची जाव आहे. दोघं पण एकमेकांना खूप समजून घेता. तिची एकच कंप्लेंट आमच्याकडे आहे की ती फोन कधीच उचलत नाही. आता तर बेबी झालाय म्हणून, पण त्याच्या आधी ती आईकडचे पण उचलत नाही आणि आमचेही उचलत नाही. त्यात काही हेच नाही. आणि दोघांनी गेल्या वर्षभर खूप स्ट्रगल केलंय त्यांच्या बच्चूसाठी. त्यांनी जितकं मोठं केलंय बच्चूला ते खरंच मानण्यासारखं आहे. त्यांच्या बच्चूसाठी त्यांनी जितकं केलंय ना, दुसरं कोणतीच आई किंवा कोणताच वडील त्याला एवढं नाही, पण खरंच खूप केलंय त्या दोघांनी पण त्याच्यासाठी. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मी देवाची मागेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आई बाबांची मी त्यांच्यावरती पटकन रिॲक्ट होते. माझ्या सासऱ्यांची मागेल की मी त्यांना काही कधी चुकून बोलली असेल किंवा काही, तर मला माफ करा. तुम्ही? सर्वांचीच. का? चुकून येऊन काय झालं असेल किंवा काही. तर आता हल्ली मी टाइम देऊ शकत नाही कोणाला. खूप बिझी. IT कंपनीमध्ये जॉब असल्यामुळे आमचं दोघांचं एकच आहे की आमच्या बेबीला खूप छान करायचं. आम्ही देवाला पण हेच सांगतो की आमच्या बेबीला छान वाढव बस. आणि तरी पण तो इतकं फॅमिली पकडून आहे ना, भयंकर, म्हणजे सांगूच शकत नाही त्याबद्दल, इतकं छान आहे. यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही ईश्वराचरणी प्रार्थना. आनंदात सुखात पुढचा संसार होऊ द्या आणि त्यांच्या मुलासाठी आपण सगळे प्रार्थना करूया सुदृढ दीर्घायुष्यासाठी. कारण होम मिनिस्टरचं हे कुटुंब खूप मोठं आहे. तेव्हा या कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.